नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी रेसिपी जी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल पनीर घोटाळा. तुम्हीही कधी रेसिपी हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर पनीर घोटाळा खाल्ला असेल तर त्याची चव नक्कीच विसरली नसेल. मसालेदार, क्रीमी, मऊ पनीर आणि सुगंधी मसाल्यांनी भरलेली ही डिश गरमागरम बटर पाव, नान, पराठा किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारखा पनीर घोटाळा कसा बनवायचा ते दाखवणार आहोत. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. पनीर किसणीने किसून घ्यायचं बारीक. एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घ्यायचा. शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची. एक टमाटर घ्यायचं, त्याला पण बारीक कट करून घ्यायचं. कोथिंबीर, आलं आणि लसूण ते पण बारीक करून घ्यायचा खलबत्त्यामध्ये. सर्व साहित्य अगोदर करून घ्यायचं. गॅस पेटून घ्यायचा. त्यावर एक कढई ठेवायची. त्यामध्ये बटर टाकून घ्यायचं. बटर टाकल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चम्मच जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्यामध्ये कांदा टाकायचा आणि त्याला छान मिक्स करायचं. कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये जे आलं आणि लसणाची पेस्ट आहे ना ती त्यामध्ये टाकायची आणि त्याला पण छान मिक्स करायचं. छान फ्राय झालं की त्यामध्ये बारीक कट केलेली शिमला मिरची टाकायची, टमाटर टाकायचं आणि त्याला पण छान मिक्स करायचं आणि छान फ्राय होऊ द्यायचं. कांदा, टमाटर, शिमला मिरची छान फ्राय झालं की त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. एक चम्मच लाल तिखट टाकायचं चवीनुसार. एक चम्मच हळदी टाकायची. एक चम्मच पावभाजी मसाला टाकायचा आणि एक चम्मच धने पावडर टाकायचं आणि त्याला छान मिक्स करायचं. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये जे आपण किसून घेतलेलं पनीर आहे ना ते त्यामध्ये घालायचं आणि त्याला छान मिक्स करायचं. व्हिडिओमध्ये दिसतंय ना अगदी त्याच पद्धतीने त्याला छान मिक्स करायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला छान एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी वरून कस्तुरी मेथी टाकायची आणि छान मिक्स करायचं. बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर टाकायची. त्याला छान मिक्स करायचं. वरून थोडंसं चीज खिसून घ्यायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. या रेसिपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यासाठी लागणारं साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असतं. फार महागडे साहित्य किंवा जास्त वेळ लागत नाही. योग्य प्रमाणात मसाले आणि काही छोट्या छोट्या टिप्स वापरल्या तर अगदी पहिल्याच प्रयत्नात हॉटेलसारखी चव मिळते. पनीर हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे ही रेसिपी चवदार तर आहेच पण पौष्टिकही आहे. मुलांच्या डब्यासाठी किंवा पाहुणे आल्यावर, वाढदिवस, सण, उत्सव किंवा रविवार स्पेशल जेवणासाठी ही डिश एकदम परफेक्ट आहे. बघू शकता इथं आपली झणझणीत अशी पनीर घोटाळा तयार झालेला आहे. चला तर मग आता सर्व करूया. हे तुम्ही पावसोबत किंवा खाऊ शकता. बटर नान, चपाती, भात एकदम अप्रतिम असं लागतो आणि मस्त गरमागरम एन्जॉय करा. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझी प्रत्येक नवीन रेसिपी तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जास्तीत जास्त हाईप करा. मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तुमच्या प्रत्येक लाईक, कमेंट्स आणि शेअर माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये.
श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.